सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासूनच विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे। अशातच सोलापुरातील जागृती विद्यामंदिर येथील मतदान केंद्रावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पत्नी उज्ज्वलाताई शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह सहकुटुंब मतदानासाठी उपस्थित राहिले। या प्रसंगी सुशीलकुमार शिंदे यांच्या परिवारातील सदस्य तसंच अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिसून आले। शिंदे कुटुंबियांनी मतदानाचा आपला हक्क बजावल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय। मुख्यमंत्री पदासाठी मी इथूनच 2 वेळा निवडणूक जिंकलोय, तर त्याआधी असलेले आनंदराव देवकते यांनीही अनेक वर्ष काँग्रेसचा हा गड राखला होता। मध्येच केव्हा तरी अपवादात्मक स्थितीमध्ये एकदा शिवसेनेनं ही जागा जिंकल्यानं यंदाही उमेदवार देण्यामध्ये गडबड केल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले। ही गोष्ट माझ्या दृष्टीनं चुकीची असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी सोलापूर दक्षिणचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हे देखील सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत दिसून आले। काडादी यांना विरोधकांनी खूप त्रास दिला असून सुस्वभावी काडादी हे चांगले व्यक्तिमत्व असल्याचं सुशीलकुमार शिंदे यावेळी म्हणाले। मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष या शाळेमध्ये मी मतदान करतो, मग आमच्या खासदारकीचं असो किंवा आमदारकीचं असो, पण ह्या जागेत आत्ता काडादी कॅन्डिडेट आहेत, तिथे उमेदवार आहेत असेंब्लीला, तर त्यांचेही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत। मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि काडादींच्यासारखा एक नेता, शांत स्वभावाचा, सगळ्यांचं समजून घेणारा, सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे। त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं। मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेनं उमेदवारी दिली होती, पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही, मग मानेने ह्यानाही सपोर्ट केला धर्मराज काडादींना। एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं। मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ, ज्या ठिकाणी मी 2दा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो। त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते। हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे। साहेब, याच्यामुळे आघाडीत बिघाडी होणार नाही का? नाही, मला नाही वाटत की ते समजू शकता। आम्ही त्यांच्या नजरेला आणून दिलेलं आहे की असं तुम्ही गडबडीत केलेलं आहे, म्हणून हे बरोबर नाही आहे, आम्ही आणून दिलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी जाहीर व्यासपीठावरून सांगितलं की मी प्रचाराला आलोय, तुम्ही माझ्या प्रचाराला। ठीक आहे, होतं, पण त्यांना त्याच्यानंतर आम्ही सांगितलं ना, समजून सांगितलं त्यांना। म्हणजे आपला पाठिंबा आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा हा धर्मराज काडादी यांना असं म्हणायचं? हो 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 सर, आता हिंदीमध्ये। तसंच या प्रसंगी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की यंदा कितीही धडपड केली तरी विकासाबाबत काही ठोस काम अथवा मुद्दे नसल्यामुळे महायुतीची सत्ता कोसळणार। यासाठी मतदारांनी ही निवडणूक हाती घेतली असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या। अर्थात लोकशाहीचा मोठा सण आहे आणि आज तो साजरा केला पाहिजे, कारण का ही लोकशाही आता आपल्या देशात कितपत टिकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे। पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत ही लोकशाही टिकणार, जोपर्यंत संविधान आहे, जोपर्यंत लोक आहेत ही लोकशाही टिकेल। आणि मागच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की शेवटी विजय लोकशाहीचा झाला आहे आणि कालपर्यंत भाजपने त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची हार त्यांना दिसून येते आहे आणि म्हणून त्यांचे दिग्गज नेते हे पण आता डायरेक्ट लोकांना पैसे वाटप करताना पकडले गेले आहेत। अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि जेव्हा दिसत असतं की आपण हारतोय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी भाजपच्या माध्यमातून केल्या जातात। ह्याच्यातून स्पष्ट झालं आहे की महाविकास आघाडीच महाराष्ट्रात सत्ता बनवणार आहे, सत्तेत येणार आहे आणि पुन्हा एकदा जसं लोकसभेमध्ये झाला तसं ह्या विधानसभेत देखील लोकशाहीचा विजय आणि महाविकास आघाडीचा विजय होणार। ताई, सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेनेकडून अमर पाटलांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली होती आणि उद्धव ठाकरेंनी भर सभेमधून तुम्हाला आवाहन केलं होतं की तुमच्या प्रचाराला मी आलेलो होतो आणि तुम्ही सुद्धा आता माझ्या उमेदवाराच्या प्रचाराला। सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅस्टिन आहे, बालेकिल्ला आहे। इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत।
आघाडी धर्म आम्ही पाळला. आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं AB फॉर्म देऊ नका. आम्ही AB फॉर्म दिला नाही, आम्ही विड्रॉ केला. ज्यांनी दिलीप माने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्मसुद्धा विड्रॉ केला. पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती, जी आम्ही पंढरपूर, ती होऊ शकली नाही. आणि आम्ही ते स्पष्ट सांगितलं, कारण का हा बालेकिल्ला, मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस. पण संजय राऊतजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे. तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे, पण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काडादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण. महाविकास आघाडीमध्ये याच्यामुळे बिघाडी होऊ शकते. नाही, तुम्ही ठिकठिकाणी फ्रेंडली फाईट झाल्या आहेत. पंढरपूरमध्ये, महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्या आहेत. स्ट्रेट लढत होती. जो जीता वही सिकंदर हो. फ्रेंडली फाईट करायची होती, काँग्रेसच्या चिन्हावर देखील करता येऊ शकली असते. आम्ही AB फॉर्म नाही दिला, मी आघाडी धर्म पाळला. खूप चांगलं वातावरण आहे. जे लोकसभेमध्ये झालं ते तुम्हाला, आणि आमच्या बाजूनी ते अजून वाढत चाललं आहे. कारण का BJPचे प्रकार म्हणजे काल अनिल देशमुखांवर दगडफेक झाली, विनोद तावडेजींनी त्या ठिकाणी पैसे वाटप केले, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. सगळीकडे BJP म्हणजे पैसे वाटप एवढ्या मोठ्या प्रमाणात होती आहे सगळीकडे BJPकडून. साम दाम दंड ED भीती, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून सुद्धा शेवटी लोकशाहीचा विजय होतो. हे मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं. ही निवडणूक ही असेल, मागची असेल, ही आपल्या देशात, महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे. महाराष्ट्राला विकला गेला आहे महायुती आणि महाभीतीच्या माध्यमातून. आणि तो परत ही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे भ्रष्टाचार करतात आणि मग उलट शिवाजी महाराजांच्या पुतळ्या नावावर मतं मागतात, त्यांना थोडी तरी काहीतरी म्हणजे माणुसकी असायला पाहिजे, पण ती आज आपल्याला दिसत नाही आहे. लोकांना हे कळून चुकलं आहे. सगळीकडे एक प्रकारचं अंडरकरंट पण नाही. मोठ्या प्रमाणात लोकांनी आता ठरवलं आहे की महायुतीला त्यांची जागा दाखवून द्यायची. यावेळी सुशीलकुमार शिंदे तसंच खासदार प्रणिती शिंदे यांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना केलं.